ह्याच्यात असं आहे की स्टँड ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मुवमेंट होतात. कधी पण कुणी मारायची नसते. हे ह्या शास्त्राचा हा फरक आहे. म्हणून ते उदाहरण मला काय वाटतं त्याचं थोडासा अभ्यास मला पण आहे. भरताच्या दोन्ही विचारत आहे, गायनामध्ये विचारत आहे आणि हार्मोनियममध्ये पण विचारत आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा अभ्यास आहे. तर मला ते उदाहरण पटकन बरं वाटतं आणि पटकन कळलं असं झालं की तिथं ते उदाहरण आपण शास्त्राचं अगदी सुंदर घेऊ शकतो. त्यांनी जर मांडलं छान म्हणतो असं आपण सविस्तरचं उदाहरण घेऊ शकतो. आणि अर्थातच दौलतेमध्ये आपल्याला मोठ्यांचं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा खरंच साक्षरी बघितली कुठली की आता आपण दुसऱ्याला साक्षरी बघून आणि याच्यामध्ये सगळ्यात समस्या एकच वाटते आपल्याला. तेव्हा खरे कल्चर मोठी हा लागलेला आहे आणि त्याचे जे परिणाम आहे ते शास्त्र सुद्धा आहे. म्हणून माझा जो अनुभव आहे की मी कमी बदलल्यानंतर मी साक्षरी बदलल्यानंतर मला जो कोण मी वाट बघत होते लेट होता तो लगेच आला. मी त्यांना लगेच कॉल करून सांगितलं की हा मला एक्सपेक्टेड असा एक कॉल होता तो आला होता. ते म्हणाले बघायची असे परिणाम तुम्हाला लगेच जाणवतात. तसंच बँकमध्ये तो बॅलन्स कित्येक दिवसांपासून कमी दिसतो पण मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथून नाशिकला जाऊन साक्षरी माझी बदलली लागते. ती पूर्वीची काढून टाकली आणि नवीन केली तर त्याचे परिणाम लगेच झाले की दोन तासाला एक मोठं बोलायला लागले. म्हणजे असे परिणाम कुणाला लवकर मिळतात कुणाला उशिरा पण त्याच्यामध्ये तुमच्या भावना असल्या पाहिजे. भावना असतील तुमचा विश्वास असेल पटलं असेल तर ते तुम्हाला चटकट आकलन करून चटकट त्याचे परिणाम मिळतात. अन्यथा आपण त्याच्यामध्ये काय बघत राहतो की कसं तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. ते जे तयार केल्या पाहिजे त्याच्यानुसार जर तुम्ही केलं तर परिणाम तुमच्या हातात आहे. ते काही लावलं तुम्हाला पैशाने आणून देणार नाही आहे ते फक्त तुम्हाला तत्व शिकवणार आहे. पण ते परिणाम घेणे आपल्या ती खरी संजीवनी आहे ते देणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की माझा अनुभव आनंद वाटला मला की तुमच्यासोबत मला इथे शेअर करायला